गोपाल कृष्ण भगवान की जय। राम श्री शुकदेव भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम आनंदाने नामगायन करायचं आहे, टाळी वाजवायची आहे. हरि शरणं हरि शरणं हरि शरणम 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 हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि बोल. हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणं हरि शरणं हरि शरणम 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 हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं विठ्ठल शरणम विठ्ठल शरणम विठ्ठल शरणम विठ्ठल शरणम विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल
विठ्ठल शरणं 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 गुरु 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 शरणं सूतजी महाराज भगवंताचं ध्यान करत आहेत. भगवंताची अनन्य भावे मनोभावे शरणागती करत आहेत. ध्यान करून भगवंतांना केला आहे नमस्कार. नमस्कार कशाचं प्रतीक आहे? विश्वाची उत्पत्ती आणि पालन करणाऱ्या भगवंताची मी शरणागती करतो आहे, असा भाव नमस्काराच्या पाठीमागं असला पाहिजे. ज्या परमात्म्याला मी नमस्कार करतो आहे तो माझा त्रिविध ताप नाहीसा करणार आहे, म्हणून मी त्याला नमस्कार करतो आहे. या भगवंताशिवाय, माझ्या हरीशिवाय माझा सांभाळ करणार या जगामध्ये कोणी नाही. मी अनंत जन्मांपासून त्याचा अंश म्हणून या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो आहे, पण ज्याचा मी आहे मी त्याच्यापासून फार दूर आलेलो आहे, दुरावलेलो आहे. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये हे अंतर पडलेलं आहे, जे अंतर मला दूर करायचं आहे. आणि ते अंतर दूर करण्यासाठीच मी त्या परमात्मा भगवान श्री हरीच्या समोर येऊन बसलेलो आहे, त्याला नमस्कार करतो आहे. हा भाव मनामध्ये असला पाहिजे. भक्तासाठी परमात्माच सर्व काही आहे. भक्तासाठी परमात्माच त्याचा सुहृद आहे महाराज. त्याचा पिता आहे, त्याची माता आहे, त्याचा बंधू आहे, त्याचा सखा आहे, त्याचा गणगोत सगळं काही परमात्माच आहे, भगवंतच आहे. भगवंत नसेल तर माझं जीवन शून्य आहे, असा ज्याचा भाव, त्यालाच तर भक्त, त्यालाच तर वैष्णव असं म्हणतात. ज्याची अवघी देवावरी माया आहे महाराज. भगवंत जर का माझे नाही तर भगवंताला सोडून या जगामध्ये दुसरं तिसरं कोणीही माझं नाही. जो दुसरं कोणाला मानत नाही आपलंसं, असा भक्त, असा वैष्णव, असे दास भगवंताला श्रीकृष्णाय वयं नमः म्हणून हरिशरणम, मी हरीची शरणागती करतो आहे. मी हरीचा शरणागत भक्त आहे. कुणी सांगितलं तुला परमात्म्याची शरणागती करायला? कुणी दाखवला हा देव तुला? कुणी दाखवली ही भगवंताकडे जाण्याची वाट? हा भागवत मार्ग तुला, हा वैष्णव मार्ग तुला कुणी दाखवला? माझ्या सद्गुरूंनी मला दाखवला. म्हणून हरिशरणम, त्याच पद्धतीनं गुरु शरणम. यम प्रव्रजंत मनुपेतमपैत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. सूतजी महाराज भगवंताचं जसं वंदन करतात, जसा देवाला नमस्कार करतात, तसा शुकदेवजी महाराजांना नमस्कार करतात. तम व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम, जे यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक मध्यात्म दीपमति तितिर्शतान्तमोन्दम
संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम तम व्याससून, त्या माझ्या व्यासपुत्र श्री शुकदेवांना मी नमस्कार करतो, मी नमस्कार करते आहे. माझी पहिली शरणागती भगवंताच्या चरणी आहे आणि तोच परमात्मा गुरु रूपाने माझ्या समोर साकार झालेला आहे. त्या परमात्म्याच्या, त्या श्री सद्गुरूंच्या चरणी सुद्धा माझा नमस्कार आहे. मी त्यांचा शरणागत आहे, अशी शरणागती भक्त करतो आहे. असा जो अनन्य भक्त आहे तोच भक्त आहे, तोच वैष्णव आहे, तोच हरिदास आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल जात वित्त गोत, विठ्ठल वित्त आणि चित्त, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठलाची, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. सर्वस्व माझं कोण आहे? माझा परमात्मा आहे, माझा श्री हरी आहे. त्यालाच श्री विठ्ठल असं म्हणतात. विठ्ठल काय आहे? विठ्ठल कोण आहे? आपण हरिभक्त परायण बाबांच्या पुण्यस्मरणासाठी बसलोय महाराज. मागच्याही वर्षीला प्रस्तावनेमध्ये मी ठरवून बसलो नव्हतो की मला सुंदरते ध्यान हा अभंग गायन करायचा आहे, म्हणायचा आहे. पण प्रस्तावनाच अशी गेली की मला त्याचं ध्यान करावं लागलं. आजही प्रस्तावना त्या पायरीपर्यंत आलेली आहे जिथं समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जघन निहित पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमालाम कंधरम कंजनेत्रम सधय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. त्या विठ्ठलाचं मी चिंतन करतो आहे, मी ध्यान करतो आहे, मी त्याला वंदन करतो आहे. तो काय आहे? संतांनी वर्णन केलं. विटेवरती उभा असणारा तो गाभा आहे म्हणतात. सत्य स्वरूप आहे, चित्त स्वरूपही तोच आहे आणि आनंद स्वरूपही तोच आहे. तोच विश्वाच्या उत्पत्ती स्थितीला कारण आहे आणि आम्हा भक्तांसाठी तो आई होऊन विटेवरती उभा आहे महाराज, ज्याला आम्ही श्री विठ्ठल असं म्हणतो. हा आनंदाचा कंद आहे, अर्थात गाभा आहे. त्याच्यापासूनच आमच्यासारखे भक्त सुखी होतात. तोच आम्हाला सुख देणार आहे, तोच आमचा सांभाळ करणार आहे. विठू माझा लेकुरवाळा. त्याला आमच्यासारख्या सामान्य दीन दुबळ्या भक्तांची आशा आहे, अपेक्षा आहे.
त्याला श्रीमंत लोक आवडत नाही, त्याला असे भोळे भाबळे भक्त आवडतात. ज्यांचं कोणी नाही या जगामध्ये त्यांची माता होऊन आई होऊन ती उभी आहे महाराज. म्हणून तर सुरुवातीला आपण ऐकलं की कसाही असला तरी सुद्धा वैष्णवता आहे की नाही माहित नाही, पण त्याला पाहून असं वाटतं त्याचं दास व्हावं. बस तो विष्णू आहे, त्याचे आम्ही वैष्णव आहोत असं म्हणावं वाटतं. बस एवढी इच्छा आहे. असा तो सधय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी दीन दुबळ्या भक्तांचा सांभाळ करण्यासाठी उभा आहे. त्रेतायुगामध्ये राम होऊन शिणला, द्वापार युगामध्ये कृष्ण होऊन गोकुळामध्ये गायींच्या माग पळाला. सगळीकडून हिंडून फिरून थकून भागून शेवटी तो आता विटेवरती येऊन उभा राहिलेला आहे आणि त्यांनी वचन दिलेलं आहे की मी तुमच्यासारख्या भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आलो, इथंच उभा आहे, इथून मी दुसरीकडे कुठं जाणार नाही. म्हणूनच तर विठ्ठल जीवाचा जीव्हाळा, विठ्ठल जीवाचा जीव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. लावियेला चाळा विश्व विठ्ठले, लावियेला चाळा विश्व विठ्ठले, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. त्यांनीच आम्हाला हे वेड लावलेलं आहे महाराज. काय आहे विठ्ठल? विठ्ठल तत्व काय आहे? या गेलेल्या आषाढी एकादशीच्या वेळेला आपण मंदिरामध्ये हेच तत्व श्रवण करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याही वेळेला ऐकलं की हे तत्वाचं चिंतन करणं अवघड आहे महाराज. परंतु विठ्ठल काय आहे? पूर्व सत्रामध्ये आपण ऐकलं भागवत काय आहे. भागवत पुराण तिलक आहे महाराज. तसा विटेवरती उभा असणारा तो श्री विठ्ठल, तो श्री पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. आनंदाचा कंद विटेवरती उभा आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला आम्ही त्याला पाहतो त्या वेळेला त्याला पाहत नाही तोपर्यंत असं वाटतं आपण ठीक आहोत, पण त्याला पाहिल्यावर कुठंतरी मनाला पाहत असताना हे जाणवतं की याच्याशिवाय आपलं चालू शकत नाही. पहा, एक गंमत अशी आहे, जोपर्यंत वस्तूच्या व्यक्तीच्या समोर जात नाही आपण तोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की हा आपला किती जवळचा आहे. हा, एकदा एखाद्याला पूर्ण जाणीव झाली कायमची, मग ती जाणीव जात नाही, पण तोपर्यंत विसर पडतो महाराज. एखाद्या सासूरवासिनी कन्येला आई दूर असेल, समजू आपण की त्याला रडू आलं नाही, आई समोर येईपर्यंत रडायला येत नाही, पण आई दिसली की तिचं सगळं अवसान जात. काय होतं तिला काही कळत नाही महाराज. अशी सासूरवासिनी कन्या धावत पळत येते आणि आईच्या गळ्याला मिठी मारून रडायला लागते. रडायचं कधी असतं? दूर असताना. रडली कधी? गळ्यात पडून. का? हे त्याचं दर्शन आहे महाराज, की तिला पाहिल्याबरोबर हा अंतःकरणाला जाणीव होते की ही आई आहे माझी. दूर राहावं लागलं मला, म्हणून मी दूर राहिलो, मी दूर राहिले, पण शेवटी भगवंताच्या समोर गेल्यानंतर वैष्णवांना हा अनुभव येतो, हा आमचा प्रतिपाळ करणारा आहे. म्हणून विठ्ठल शरणम, 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 विठ्ठल शरणम.
शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं विठ्ठल शरणं गुरु 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 शरणं हरि 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 शरणं आनंदाने हरि शरणं 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 हरि हरि बोल हरि शरणं 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 पंढरीनाथ भगवान की जय हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि असं म्हणून भगवंताला नमस्कार. शुकदेवजी महाराजांना अर्थात गुरुमूर्तीला वंदन आहे. महाराज ज्यांनी अनन्य भावाने भगवंताची शरणागती केलेली आहे त्याला वैष्णव असं म्हणतात, त्यालाच भक्त असं म्हणतात. ज्याची अवघी देवावरी माया आहे, देव ज्याच्या प्रेमाचं केंद्रस्थान आहे, दुसरं या जगामध्ये त्याचं गणगोत नाही. विठ्ठल काय आहे? विठ्ठल आमुचे जीवन, जीवन आहे म्हणतात. आणि हाच अनन्य भाव आहे. सूतजी महाराजही भगवंताच्या संबंधामध्ये आपला भाव, शौनकजी महाराजही आपला भाव प्रगट करतात. कारण वैष्णवांमध्ये, भागवतांच्या अग्रगणी भक्तांमध्ये ज्यांना परम भागवत असं म्हटलेलं आहे त्यांच्यामध्ये शौनकही आहेत. आणि शौनक परम वैष्णव असल्यामुळे शौनकांच्या मनामध्ये सतत सतत भगवंताची कथा ऐकायची इच्छा उत्पन्न होत असते. पुन्हा 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 आम्हाला भगवंताची कथा सांगितली गेली पाहिजे. प्रीति शौनक चित्ते ते यतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम
संसार भयनाशनम. म्हणून शौनकांसारखे परम वैष्णव जे आहेत, जे आज सूतजी महाराजांसमोर बसलेले आहेत आणि सूतजी महाराजांना प्रार्थना करत आहेत की तुम्ही आम्हाला कथा सांगा. कथा कशी ऐकायची असते वैष्णवाला, किंवा वैष्णवानी कशी कथा ऐकायला पाहिजे, जी आपल्या संसार भयाचं नाश करणारी आहे अशी कथा वैष्णवाला प्रिय असते. कारण त्याचा संसार भय आहे अंतःकरणामध्ये, की या संसाराच्या या प्रपंचाच्या जाळ्यामध्ये मी कुठंतरी गुरफटून जाण्याची शक्यता ही दाट आहे, नाकारता येत नाही. माझ्या जीवनाची जी नाव आहे, ही नाव आयुष्यरूपी सागराच्या मध्य धारेवरती आलेली आहे. आणि इथं माझी नाव आल्यानंतर, मृत्यूलोकामध्ये नाव आल्यानंतर, भवसागरामध्ये मी आल्यानंतर वाहत असताना लाटा पाठीमागून लाटा, लाटा पाठीमागून लाटा जीवावरती येऊन आदळत आहेत, माणसांवरती येऊन आदळत आहेत. अशा वेळेला साधू संत काय सांगतात? सावधानता बाळगायला सांगतात की ह्या समुद्रामध्ये, या भवसागरामध्ये कुठंतरी अनेक अनेक प्रकारचे भोवरे आहेत महाराज. या भोवऱ्यामध्ये जर का एखादी नाव अडकली तर पुन्हा ती नाव त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून नावाडी सावध असतो. नादान केवट, केवट म्हणतात. आपण कोण आहोत? भवसागर जर का मानला आपल्या बाजूला की मी संसार रूपी समुद्रामध्ये माझी नाव आहे, तर या संसार रूपी समुद्रामध्ये अडकलेल्या नावेमध्ये बसलेलो आपण केवट आहोत. नादान केवट संभल के चलो मीत, माया भवर ने तू घेरा, पग बढ़ा हो न जाए अंधेरा, पग बढ़ा हो न जाए अंधेरा. प्रेम नगर की डगर है कठिन रे, बटो बसेरा, पग बढ़ा हो न जाए अंधेरा, पग बढ़ा हो न जाए. यह
शब्द जरी बऱ्याच भक्तांना समजण्यासाठी जड अवघड असतील तरी सुद्धा भाव आपण श्रवणच करत आहोत महाराज. भवसागर आहे आजूबाजूला, भवसागरामध्ये मी बुडतो आहे किंवा बुडण्याचा धोका आहे, पण मला याच्यामध्ये बुडायचं नाही, मला याच्यातून तरायचं आहे. तो भक्त आहे, तो वैष्णव आहे महाराज. वैष्णव काय करतो? अखंड आपल्या उद्धाराचा विचार करतो आहे, अखंड आपल्या परमकल्याणाचा विचार करतो आहे. या संसार भयातून मी कसं मुक्त होईल आणि कसं मला हरिचरणापर्यंत जाता येईल याच्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. संसार भयनाशनम. आणि माझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या संसार भयाचं नाश करणारं कोणतं साधन आहे, त्या साधनाचा आश्रय आजपर्यंत भक्तांनी, आजपर्यंत वैष्णवांनी घेतलेला आहे. जीवाला कळत नाही की माझी तडफड का होते, कळत नाही महाराज जीवाला बऱ्याच वेळेला की मी जो अस्वस्थ आहे, असंतोष माझ्या जीवनामध्ये आहे, असमाधान माझ्या जीवनामध्ये आहे, हे कशामुळे आहे हे जीवाला कळत नाही. वस्तू एका जागेवरती आहे आणि शोध एका बाजूला घेणं चाललेला आहे माणसाचा. सुख एका बाजूला आहे, आनंद एका बाजूला आहे, समाधान एका बाजूला आहे आणि सुख दुसऱ्याच बाजूला घेणं चाललेलं आहे. दुसऱ्याच माध्यमातून आनंद प्राप्ती होईल मला असा प्रयत्न करणं जीवाचा चाललेला आहे. साधू संतांचा उपदेश, भगवंताच्या शरणागतीमध्ये सुख आहे, भगवंताच्या सेवेमध्ये सुख आहे, भगवंताच्या नामगायनामध्ये, कथाश्रवणामध्ये सुख आहे. परंतु नेमकं त्याच्यापासून जो बाजूला झाला महाराज, त्याचंच मन भीतीनं ग्रासत, पण त्या भीतीवर उपाय काय आहे हे जीवाला कळत नाही. आणि शौनकांचा सूतजी महाराजांना हाच प्रश्न आहे की हे आमच्या अंतःकरणामधलं संसार भय नाहीसं करणारं असं एखादं साधन तुम्ही आम्हाला सांगा, कारण ते साधन जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत भय नाहीसं होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून संसार भयनाशनम. शौनकांच्या मनामध्ये जिज्ञासा आहे आणि म्हणूनच तुमच्या माझ्यासाठी हे सारे प्रश्न विचारलेले आहेत सूतजी महाराजांना, ज्यामध्ये प्रार्थना केलेली आहे की आमच्या मनामध्ये असलेलं जे भय आहे ते नाहीसं करा, ते नाहीसं होईल अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा. अजून काय झालं पाहिजे? वैष्णवांच्या हृदयामध्ये माया आली नाही पाहिजे, कारण माया जर का वैष्णवांच्या हृदयामध्ये आली तर वैष्णवांचं वैष्णवत्व बाधित होत असतं. हृदयात कोण असलं पाहिजे? हृदयात तर परमात्माच असला पाहिजे, हृदयामध्ये भगवंताची भक्ती असली पाहिजे, हृदयामध्ये ज्ञान असलं पाहिजे, हृदयामध्ये वैराग्य असलं पाहिजे. शरीराने कोणासोबतही राहा, पण हे जे हृदय नावाची जी सत्व वस्तू आहे महाराज, ही सत्यसार वस्तू आहे, ही फक्त एकालाच समर्पित होत असते किंवा केली पाहिजे. ज्या पद्धतीनं पतिव्रता नेणे आणि कांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी असा दृष्टांत दिला, त्याच पद्धतीनं भक्ताच्या वैष्णवाच्या अंतःकरणामध्ये माया जर का राहिली तर तो वैष्णव नाही महाराज, मग तो माईक. मग हृदयामध्ये असलेली ही माया हृदयातून बाहेर जाणं नितांत आवश्यक असतं. माया कशी बाहेर जाईल ते साधन आम्हाला तुम्ही सांगा. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान, माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम. पण होऊ शकतं कधी कधी वैष्णवाच्या अंतःकरणाला सुद्धा माया बाधू शकते. पण लक्षात घ्या, पुन्हा याच्यामध्ये सुधारणा करू की वैष्णवाला माया बाधत नाही, वैष्णवाला काळाचं बंधन नाही, तोच वैष्णव आहे. पण पुन्हा इथं म्हणतात की वैष्णवाच्या चित्तातली माया गेली पाहिजे किंवा मायेचं निरसन झालं पाहिजे. मग यातलं नेमकं काय आहे खरं?
इथं आपल्या जागेचा विचार आहे की आपण स्वतःला वैष्णव मानतो आहोत, पण शरणागती झालेली आहे का? वैष्णव मानलेला आहे स्वतःला, पण अंतःकरणातली माया गेलेली आहे का? मोह निरसन झालेला आहे का अंतःकरणातलं? नाही. मग कसं होईल? त्याच्यावरती विचार केला का आपण? म्हटले मग माया जर हृदयामध्ये आहे आणि तिचं निरसन झालं पाहिजे, स्वतःला वैष्णव म्हणून घेतो आहे, मग प्रयत्न करणं आपल्याकडे ती जिम्मेदारी आली का? आता कसं होईल? सूतजी महाराजांनी सांगितलं, चिंता करू नका. त्याच्यासाठीच वेदव्यासजी महाराजांनी श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथाची रचना केलेली आहे. कलियुगामध्येच अशा प्रकारची अवस्था जीवांची होणार, अशा प्रकारची परिस्थिती जीवांची होणार हे लक्षात आलेलं असल्यामुळेच कृपावंत होऊन भगवंतांनी स्वतः हे श्रीमद भागवत ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं, नारदांनी वेदव्यासजी महाराजांना सांगितलं, वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांना सांगितलं, शुकदेवांनी राजा परीक्षितींना सांगितलं आणि राजा परीक्षितींचा कथा श्रवण करून उद्धार झाला. पण धन्यवाद आहे त्या राजा परीक्षितींना ज्यांच्या कृपेतून आपल्याला हे श्रीमद भागवत श्रवण करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. भागवताच्या महात्म्यामध्ये हा उल्लेख केलेला आहे की परीक्षिती राजे हेच भागवत कथेचे खरे अधिकारी श्रोते होते, की ज्यांना शुकदेवांच्या मुखातून हरिकथा श्रवण करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. पण भाग्यवान तुम्ही मी यामुळे आहोत की परीक्षितींच्या निमित्ताने आपल्याला ही कथा या ठिकाणावरती उपलब्ध होऊ शकली किंवा झालेली आहे. राजा परीक्षितींचा उद्धार झाला म्हटले. ज्या वेळेला राजा परीक्षितींना कथा सांगत आहेत शुकदेवजी महाराज, त्यावेळेला ही कथा ऐकायला पाहिजे असं देवतांना सुद्धा लक्षात आलं. आणि परीक्षिते कथा वक्तुम सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. देवता अमृत कुंभ आपल्या हातामध्ये घेऊन आल्या आणि आपला भाव व्यक्त केला की हे अमृत घ्या आणि याच्या बदल्यामध्ये आम्हाला कथा ऐकायला द्या. पण शुकदेवजी महाराजांना माहित होतं की अमृत कुठं आहे आणि कथा कुठं. अर्थात काय, अमृताचं मोल आणि कथेचं मोल याच्यामध्ये अंतर आहे. अमृत जरी मूल्यवान आहे तरी सुद्धा कथेपेक्षा मौल्यवान अमृत नाही. आणि कथा जे फल देते त्या फलापेक्षा अमृत श्रेष्ठ फल देऊ शकत नाही. म्हणून क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवांजहासः. उपहास केला भगवंताचा, देवतांचा. कारण क्व सुधा क्व कथा, कुठं स्वर्गातलं अमृत आहे आणि कुठं कथा आहे महाराज. ज्या पद्धतीनं क्व काचः क्व मणिर्महान, कुठं एखादा सामान्य काचेचा मणी आणि कुठं एखादा रत्न, कुठं एखादा हिरा. हिऱ्याची आणि काचेच्या तुकड्याची जशी तुलना होऊ शकत नाही, तसा कथेच्या फळाशी कोणत्याच साधनाची तुलना होऊ शकत नाही. संसार भय नाहीस करणाऱ्या वैष्णवाला परम आधार म्हणून श्रीमद भागवत नावाचं साधन सांगितलं. भवसागरामध्ये बुडणाऱ्या प्रत्येकासाठी श्रीमद भागवत नावाची ही नौका आहे. श्रीमद भागवत काय आहे? अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडून गेलेल्या अज्ञानी जीवासाठी श्रीमद भागवत नावाचा हा दीपस्तंभ उभा केलेला आहे. जो श्रवण केला असता भक्त्योघवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहंते भिदास्यामी सावधानतया शृणु. हा श्रवण केला असता भक्ताच्या अंतःकरणातल्या मायेचं निरसन होऊन भक्ती वृद्धिंगत होते. भक्त्योग वर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम, जे परमात्मा भगवान श्री हरीच्या संतोषाला कारण आहे. की भगवंतालाही भागवत श्रवण करणारे भक्त पाहिले की भगवंताला वाटतं, आनंद होतो, भगवंताला समाधान होतं, संतोष वाटायला लागतो. का? कारण आत्ताशी काहीतरी
माझ्या पदापर्यंत येणारं शास्त्र ऐकायला हे बसलेले आहेत, हे पाहून भगवंतांना आनंद होतो. म्हणून भगवंताला सुद्धा हरिकथेची काय आहे? हरिकथेची आवडी देवा, 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 वैकुंठाहुनी घाली धावा, वैकुंठा घाली धावा, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा, वैकुंठाहुनी घाली धावा, वैकुंठाहुनी घाले धावा, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा. कृष्ण संतोष हेतुकम, भगवंताला परिपूर्ण संतोष प्राप्त व्हावा आपल्या करण्यातून, तर त्याच्यासाठी भागवत हे साधन सांगितलं. बरं, देवाला भागवतामधून संतोष होण्याला भागवतातून देवाला काय भेटतं हो? देवाला दोन गोष्टींचा लाभ प्रामुख्याने भागवतासारख्या कथेचं आयोजन केल्याने देवाला मुख्य दोन गोष्टींचा लाभ होतो, तेवढ्या पाहू. एक गोष्टीचा लाभ होतो की भागवतामध्ये जे रसाळ वर्णन आहे, जे रसाळ भक्ती सिद्धांत सांगितलेले आहेत, ज्या भक्तांचे चरित्र सांगितलेले आहेत, ते ऐकण्याची संधी देव म्हणतात मला प्राप्त होते. कारण भक्तीचं महात्म्य, भक्तीची व्याख्या ही भगवंतालाही अत्यंत प्रिय आहे महाराज. भगवंत काय आहे? भगवंत भक्तिप्रिय आहेत. भक्तिप्रियो माधवः, भगवंत भक्तिप्रिय आहे. भक्ती परमात्म्याला अत्यंत आवडते महाराज. आणि भक्ती करणारा भगवंताला अत्यंत प्रिय होत असतो. मग तो कसाही असला तरी आणि कोणीही असला तरी. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे, भाव भक्त देखोनिया, किंवा तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. मग ती ज्या वेळेला भाव भक्ती अंतःकरणातली परमात्मा पाहतात, त्यावेळेला उंच नीच काहीच परमात्मा पाहत नाही. जसं आता पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलं की यातीहीन का असेना, पण तो माझा अनन्य शरणागत म्हणून घेतो स्वतःला, किंवा आहे बस तो वैष्णव आहे. मग त्याच्या जातीला यातीला महत्व त्या ठिकाणावरती नाही महाराज, किंवा भगवंत त्याचा विचार करत नाही. अहो, गीधराज जटायूचा सुद्धा भगवंतानी उद्धार केला, आणि गजराज गजेंद्राचा सुद्धा. मेरे नाथ का नाम दयानिधि है, वे दया तो करेंगे कभी न कभी. मेरे नाथ का नाम दयानिधि है, वे दया तो करेंगे कभी न कभी. मेरे नाथ का नाम दयानिधि है, वो दया तो करेंगे कभी न कभी.
की शोभा सुहावनी है। जिस अंग की शोभा सुहावनी है। जिस श्यामल रंग में मोहनी है। जिस श्यामल रंग में मोहनी है। उस रूप सुधा से प्रेमियों के, उस रूप सुधा से प्रेमियों के प्रेम प्याले भरेंगे कभी न कभी। प्रेम प्याले भरेंगे कभी न कभी। मेरे नाथ का नाम दयानिधि है। विदया तो करेंगे कभी न कभी। जहाँ गीध निषाद का आदर है। जहाँ गीध निषाद का आदर है। जहाँ व्याध अजामिल का घर है। जहाँ व्याध अजामिल का घर है। वही वेश बना के उसी घर में, वही वेश बना के उसी घर में हम जा ठहरेंगे कभी न कभी। हम जा ठहरेंगे कभी न कभी। मेरे नाथ का नाम दयानिधि है। विदया तो करेंगे कभी न कभी। करुणानिधि नाम सुनाया जी ने। करुणानिधि नाम सुनाया जिन्हें। करणामृत पान कराया जिन्हें। करणामृत पान कराया जिन्हें। सरकार अदालत में ये गवाह। सरकार अदालत में गवाह। सभी गुजरेंगे कभी न कभी। मेरे नाथ का नाम दयानिधि है। विदया तो करेंगे कभी न कभी। सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम। 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 सीताराम आनंदाने टाळी वाजव। सीताराम राम राम। सीताराम राम राम 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 सीताराम राम राम। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। 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 सीताराम राम राम सीताराम राम राम। सीताराम राम राम सीताराम राम राम। सीताराम
मेरे नाथ का नाम दया निधि है, वे दया तो करेंगे कभी न कभी। जशी आजपर्यंत अनेकांवरती भगवंताने कृपा केली, तशी तुमच्या माझ्यावरती सुद्धा परमात्मा करतील। जिथं जहां गीध निषाद का आदर है, यहाँ व्याध अजामिल का घर है। या सगळ्यांचा जिथं जाऊन उद्धार झाला, कधीतरी तुम्ही मी सुद्धा तिथं जाऊन पोहोचू महाराज। आज ह्या रस्त्याने चालत आहोत ना, आज भागवत कथा ऐकायला येऊन बसलेलो आहोत महाराज, तर याचा अर्थ असा आहे की कधीतरी जे भक्तपण यांना प्राप्त झालं, ते भक्तपण तुम्हाला मला प्राप्त होईल कधीतरी। वही वेश बना के उसी घर में हम जा ठहरेंगे कभी न कभी। पण तिथं त्याच वेळेला पोहोचू महाराज, त्याच्यासाठी आज निघावं लागेल। वेगवेगळ्या गावाला जायला वेगवेगळे रस्ते, वेगवेगळा वेळ, वेगवेगळे वाहन। तसं हरीच्या चरणाजवळ जाण्यासाठी साधन आहे भागवत। याला भागवत पथ, भक्तिपथ असं म्हणतात, याला सद्धर्म पथ असं म्हणतात। हा सद्धर्म आहे, सद्धर्म पथ आहे महाराज। ह्या रस्त्याने गेलो तर हरीच्या चरणापर्यंत जाऊ। आणि पहा, हा रस्ता दोन कामं करतो, भागवत नावाचा रस्ता दोन कामं करतो। काय? इकडच्याला तिकडं पाठवतो आणि तिकडच्याला सुद्धा इकडं आणतो। म्हणजे या रस्त्याने आपणही तिकडं जाऊ शकतो, देवही इकडं येत असतात। कथेतून भक्त देवाजवळ आणि कथेतूनच देव भक्ताजवळ, वैकुंठाहुनी घाली धावा धावा। नवल वैकुंठीचे ते नसे, तो हा कीर्तनी नाचत असे। मला भक्ताकडे येण्यासाठी भागवत नावाचा रस्ता आहे, सत्संग कथा नावाचा रस्ता आहे, परमात्मा म्हणतात। आणि हा रस्ता जर भक्तांनी तयार केला तर मला भक्तांकडे येता येतं, नसता येता येत नाही। म्हणून भागवत आयोजन करणाऱ्यावरती आधी परमात्मा प्रसन्न होतात बरं का यजमान, की भागवत मला आयोजन करायचं आहे अशी यजमानाला, यजमान परिवाराला इच्छा झाली की परमात्मा म्हणतात बस आता मी काही विकला जाऊ का यांच्या घरी, असं देवाला होतं की एवढी मोठी सेवा करत आहेत माझी। अहो, ही भागवत सेवा करायला तर संत भक्तांनी, वैष्णवांनी आपलं जीवन खपवलं महाराज, आपली संपत्ती लुटवून दिली, आपलं वैभव लुटवलं, सेवा केली। पितरांना संतुष्ट करण्यासाठी यापेक्षा दुसरं साधन, देवतांना, भगवंताला, परम चैतन्य शक्तीला संतुष्ट करण्यासाठी याच्यापेक्षा दुसरं साधन। ह्या रस्त्याची हीच एक कला आहे, हेच एक वैशिष्ट्य आहे की हा भागवत जो पथ आहे, हा जो सद्धर्म पथ आहे महाराज, याच्यावरून इकडच्याला तिकडं जाता येतं, तिकडच्याला इकडं येता येतं, दोन्हीही होतं। दोन्ही पैकी एक काहीतरी झालं पाहिजे। राही न सही मंजिल की तरफ, राही की तरफ मंजिल कर दो। कुर्मदासजी महाराज आपल्या संतांमध्ये, वारकरी संतांमध्ये एक फार मोठे अधिकारी संत झाले, कुर्मदासजी महाराज, ज्यांना हात पाय नाहीत, पण पंढरपूरला जाण्याची तीव्र ओढ मनामध्ये आहे की मला देवाकडे जायचं। काही काही वेळेला असं होतं की भक्त कधीतरी, आपला ओढ असते पण कसं तरी ओढ मनामध्ये दाबून संत भक्त बसतात, कारण निमित्त भेटत नाही देवाकडे जायचं। प्रेमी भक्ताला निमित्त लागतं महाराज देवाकडे जाण्याचं, निमित्त भेटत नाही। सासूरवासिनी कन्येला निमित्त लागतं फक्त माहेरी यायचं।
निमित्त. काही समारंभाचं निमंत्रण आलं की चला जाऊ द्या. कोणी माहेरचं माणूस जरी सासरच्या गावाला आलेलं तिनं पाहिलं ना तर तिला असं वाटतं आता काय करू यांच्यासाठी आणि काय नाही. आणि ती सगळ्या गावाला सांगत फिरते, का हो का ग आज कोण आलंय तुझ्या घरी? कोणी जवळचे पाहुणे आहेत ना? नाही जवळचे वगैरे असं म्हणून काही नाही. मग कोणी काका मामा आहेत का? नाही तसं पण काही नाही. म्हटले मग ते माझ्या गावचे आहेत, माझ्या माहेरचे आहेत. अरे वा, गावात होती त्यावेळेला एक शब्द बोलला नाही आणि आज सासरी आली तर एवढं प्रेम. हे त्या सासूरवासिनी कन्येला जाऊन विचारा महाराज. तिला ज्या वेळेला माहेरचं अपरिचित जरी असलं पण नुसती तोंड ओळख की हे आमच्या गल्लीत राहतात, गावाला यांचं घर आमच्या बाजूला आहे असं जरी तिला दिसलं कळलं तरी तिचं मन अगदी धाव घेत ओढ घेत. तसं कुर्मदासजी महाराजांसारखे काही भक्त असे आहेत की ज्यांचं चित्त जे आहे ना ते अखंड भगवंताकडे धाव घेत असतं, ओढ घेत असतं. पण काय कधी कधी भक्ताला भगवंताकडे जाता येत नाही. अशा वेळेला ह्या चित्ताची तीव्र तळमळ तेव्हा उत्पन्न होते जेव्हा कोणीतरी टाळ वीणा दिंडी हाती घेऊन ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. चला पंढरपूरला. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. हो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. इथली एक एक पावली पंढरपुराकडे घेऊन जाते आहे बरं का आपल्याला. आणि नाही आपल्याला नेलं तर त्याला इथं आणेल म्हणून आनंदाने. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
कुर्मदासजी महाराज पाहायला लागले. कुर्मदासजी महाराज पाहतात. कुर्मदासजी महाराज पाहायला लागले की सारे भक्त कानावर आवाज यायला लागला. कशाचा आवाज यायला लागला? मृदंगाची थाप पडते आहे महाराज. टाळ ऐकायला यायला लागले. डोकावून पाहण्याचा प्रयत्न करायला लागले. काय आहे काय? पाहतात तर आकाशामध्ये ध्वजा फडकताना दिसते आहे. भगवी पताका खांद्यावरती घेतलेली आहे. अजून जीव आता आतुर व्हायला लागला. कोण आहे? आणि त्यावेळेला कुर्मदासजी महाराजांनी आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना आता निरखून पाहायला सुरुवात केली. हे दुसरे तिसरे कोणी नाही, माझ्या पंढरीला जाणारे वारकरी आहेत. माझ्या माहेरची माणसं आहेत. हे ज्यावेळेला पाहतो महाराज भक्त, सासूरवासिनी कन्या ज्यावेळेला पाहते, हा माझ्या माहेरचा आहे. संत काय आहेत? संत आपल्या माहेरची माणसं आहेत. संत माहेरची. आणि मग ज्या वेळेला हे माहेरची माणसं दिसतात, साधू संत दिसतात, महाराज भजन करता करता, दिंडी करता करता, नाम गाता गाता चाललेले आहेत भगवंताकडे. मग भक्त आतापर्यंत स्वतःला कसा तरी रोखून धरून बसलेला असतो. आता गाडी ही कुठं चाललेली आहे, आपल्या गावाला ही सगळी माणसं चालली, हे कळाल्याबरोबर भक्ताला कन्येला शांत बसवतं का? आणि मग कुर्मदासजी महाराजांना कुठं गप्प बसवलं? घराच्या बाहेर पडले महाराज कुर्मदासजी आणि पंढरपूरच्या रस्त्याने कसं तरी स्वतःला फरफटत न्यायला लागले. भक्त म्हणायला लागले वारी मधले, दिंडी मधले, की अहो महाराज, तुम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही, कशाला? पायी चालणाऱ्या माणसांचे हे हाल आहे, तुम्ही पाय नाही, तुम्हाला कशाला मरमर करता? कशाला मरमर करता? ऐकल्याबरोबर कुर्मदासजी महाराजांना वाटायला लागलं, आता यांना काय सांगू, मी का मरमर करतो? माझी मरमर का आहे, मी कसं सांगू? माझी भेटी लागी जीवा, लागली से आस, 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 आहे दिवस वाट तुझी, आहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा, लागली से आस, भेटी लागी जीवा, लागली से पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे, भेटी लागी जीवा, लागली से आस, भेटी लागी जीवा, लागली से आस. माझा जीव का व्याकुळ होतो आहे, कशासाठी माझं अंतःकरण तळमळ करत आहे, आता हे मी कसं सांगू यांना?
कसं सांगू? या जगामध्ये सगळेजण आपापली वेदना आपापला त्रास सांगू शकतात महाराज, पण आपल्या प्रेमास्पदासाठी त्याच्या भेटीसाठी आतुरलेला प्रेमी भक्त आपल्या अंतःकरणाची वेदना कुणाला सांगू शकत नाही सांगू शकत महाराज. म्हणून ज्यावेळेला कुर्मदासजी महाराजांना भक्त म्हणायला लागले, अहो राहा ना इथंच, बसा ना इथंच, कशाला धडपड करत आहात? परंतु तरी सुद्धा कुर्मदासजी महाराज म्हणतात, नाही, मी तर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि वाटचाल करायला लागले. फरफटत जाण्याचा प्रयत्न करायला लागले. तिकडं विटेवरती उभ्या राहिलेल्या भगवंताचा जीव कासावीस व्हायला लागला, तळमळ करायला लागला की माझा कुर्मदास माझ्याकडे येऊ पाहतो आहे पण येऊ शकत नाही. आणि त्यावेळेला परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि धावत 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 तिथपर्यंत आले जिथं कुर्मदासजी महाराज मुक्कामासाठी थांबलेले आहेत. अशी अवस्था कुर्मदासजी महाराजांची झालेली आहे की आता उद्या इथून पुढचा प्रवास पंढरपुराकडे महाराज करू शकत नाहीत. पण भगवंत त्या ठिकाणावरती आले आणि महाराजांना आपल्या रूपाचं दर्शन दिलं. महाराज कशावरून ऐकत आहोत आपण? राही न सही मंजिल की तरफ, राही की तरफ मंजिल कर दो. हा भागवत पथ असा आहे की इथं जाणारा जातो, येणारा येऊ शकतो. कधी कधी होतं असं, या रस्त्याने जाता जाता आपण निघतो, मध्येपर्यंत येतो आणि आपला भक्तिभाव जर का या वाटेनं पुष्ट केला महाराज, किंवा आपण त्या दृष्टीनं साधन केलं, तर देवाला भक्त येईपर्यंत सुद्धा दम पडत नाही. तिकडून परमात्मा, इकडून भगवंत, तिकडून भक्त, आणि दोघांचंही मिलन होतं महाराज, भेट होते. की भगवंताला ज्या वेळेला कळतं की हा भक्त माझ्याकडे वाटचाल करून येतो आहे, त्यावेळेला भगवंतालाही आनंद होतो. म्हणून भगवंत भक्त आपल्यापर्यंत येऊन पोहोचण्याची वाटच पाहत नाही. आणि भक्त भगवंताचं मिलन म्हणजेच भागवत आहे. गोपाल कृष्ण भगवान. भागवत काय आहे? मिलन आहे महाराज. हा भेटीचा सोहळा आहे. भागवतात दुःख नाही, भागवतात आनंद आहे. का? कारण इथं भेट आहे आत्मा परमात्म्याची, इथं भेट आहे जीव शिवाची. इथं जीवाला ज्ञान आहे की परमात्माच तुझा सखा आहे. आणि हे ज्ञान जिथं आहे तिथं शांती आहे, तिथं समाधान. गीता म्हणते, सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छते. जो हे जाणतो त्याला परम शांती प्राप्त होते. पण हे सांगतंय कोण? ह्या सांगणाऱ्याला, ह्या बोलणाऱ्यालाच भागवत म्हटलं गेलं महाराज. वही वेश बना के उसी घर में हम जा ठहरेंगे कभी ना कभी. बस संकल्प पाहिजे आपला. ते गेले मी जाईन, ते जाऊन पोहोचले मी जाऊन पोहोचे. आणि ज्याने हा संकल्प घेतला आणि ज्याने अनन्य भावाने जो शरणागत झाला, आपण पाहत होतो भगवंत उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया. मग तो हनुमंतरायांसारखा वानर कुळामध्ये जन्माला आलेला असेल तरी सुद्धा प्रभू रामराय, तुम मम प्रिय भरत ही समभाई. हनुमंतराय काय आहेत? कोणीतरी भगवंतांना प्रश्न विचारला की हनुमंतराय तुम्हाला किती प्रिय आहेत? भगवंतांना सापडत नव्हतं की उदाहरण काय द्यावं आता, की तो मला किती आवडतो, किंवा हाई हनुमंता तू मला किती प्रिय आहेस. नाही, दास स्वामीचा संबंध सगळ्यांचाच आहे. सगळेच भक्त, सगळेच दास, सगळेच माणसं, सगळंच असतात. पण हनुमंतराय त्यावेळेला भगवंतानी हनुमान चालिसेमध्ये वर्णन आहे हे, तुम मम प्रिय भरतही समभाई. तू माझ्या भरतासारखा मला प्रिय आहेस. माझा भरत जेवढा मला प्रिय आहे ना, तू माझा भाऊ तेवढा तू मला प्रिय आहेस. मग भरताचंच नाव का घेतलं? लक्ष्मणाचं का नाही घेतलं? एका महात्म्यांनी सुंदर भाव सांगितला या प्रसंगामध्ये, की आपल्याला प्रसंग माहित आहे की कैकेयीच्या हातावरती प्रसाद आला आणि घारीनं तो प्रसाद उचलून अंजनीच्या हातावरती दिला, तो सेवन केला आणि म्हणून हनुमंतरायांचा जन्म झाला. म्हणजे हनुमंतराय आणि भरतजी महाराज एकाच प्रसादातले आहेत.
एकाच प्रसादाच्या परिणामातले आहेत. भरत ज्या प्रसादातून जन्माला येणार होते तो प्रसाद तर अंजनीकडे गेला. म्हणून नाईलाजास्तव कौसल्य आणि सुमित्रेने आपला आपला अर्धा दिला. पण हे दोघही तुम मम प्रिय भरत ही समभाई. भगवंत याच अनुषंगाची एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वापरतात. म्हणोनी कुळ जाती वर्ण. ज्ञानोबाराय सांगतात म्हणोनी कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण. काही अर्थ नाही त्याला. मी असं समजू नका कोणीतरी महात्मे या माध्यमातून सुद्धा ऐकतील महाराज. महात्म्यांनी दखल घेतली पाहिजे आपल्या वक्तव्याची. वर्णाश्रम धर्म मोडीत निघू नये याच्यासाठीच गीता भागवत रामायण आहे. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण असं म्हणत असताना वर्णाश्रम धर्मावर टीका आपण करत नाही. मग हे अकारण कशामुळे म्हटलेलं आहे, याला काही अर्थ नाही असं का म्हटलं? मग तर माणसं म्हणतील चला बरं झालं संतांनीच ग्रंथांनीच आम्हाला सांगितलं वर्णाश्रमाला काही अर्थ नाही. अहो मग तर ते अर्जुनजी महाराजांनी पहिल्याच अध्यायात सांगितलं संकरो नरकायैव कुलघ्नानाम कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्त पिंडोदक क्रिया दोषैरेते कुलघ्नानाम वर्ण संकरकारकैः उत्साद्यन्ते जाती धर्मान कुलधर्मान. मग हेच जर का असतं तर भगवंतानी सुद्धा मान्य करून घेतलं असतं सूत्र. पण गीता वर्णन करून सांगितली तिथून पुढं 17 अध्याय हे अकारण कधी आहेत. माणसांना जर का हा भ्रम असेल की म्हणून कुळ मी उत्तम कुळातला आहे म्हणून देव माझा अंगीकार करतील, अजिबात नाही, अजिबात नाही. जाती मी उच्च जातीतला असेल म्हणून परमात्मा माझा अंगीकार करतील, किंवा कोणत्याही जातीतला असेल तरी सुद्धा जातीचा अभिमान धारण केलेला आहे तरी परमात्मा अंगीकार. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा कारण हे म्हणण्याच्या पाठीमागं त्यांचं महत्व नाही असं नाही, पण माझ्या प्राप्तीसाठी त्यांचं महत्व नाही. माझ्या प्राप्तीसाठी महत्वाचं काय आहे? येथ अर्जुना माझे पण सार्थक एक. ज्ञानोबा गोड वर्णन करतात. येथ अर्जुना माझे पण सार्थक एक. बस ज्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी तीव्र प्रेम उत्पन्न झालं, बस सार्थक आहे. आपण विचार करायचा आहे आता या पायरीवरती. म्हणून पाहणं चाललेलं होतं आपलं की संसार भय नाहीसं व्हावं, वृद्धिंगत व्हावी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये, अशी चिंता 88,000 शौनकादी ऋषींना. परमात्म्याला संतोष होतो कशाने? भागवत ऐकल्याने. का? कारण याच्यातून हे स्पष्ट होतं आपल्या गुरु महाराजांना, मोठ्या महाराजांनी तू भागवत कथा कर अशी आज्ञा दिली, प्रेरणा केली होती. नवे नवे स्वतः पांडुरंग परमात्म्याचीच ही प्रेरणा आहे महाराज व्यासपीठाला, की हे सेवा कार्य केल्याशिवाय तुझं काळं तोंड मला दाखवू नको. महाराज दर्शनासाठी मंदिरासमोर उपस्थित आहेत, पुलावर बसलेले आहेत. चंद्रभागा ओलांडून आता बस राहुळातच जायचं आहे, पण दर्शन झालं नाही, केलं नाही. कारण आणि मग काय साधन आहे, काय कार्य आहे? कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत. परमात्मा भगवान गोपाल कृष्णांच्या प्राप्तीचं श्रेष्ठ साधन बाळकृष्ण स्वतः आपल्या हाती देतात. आणि पहा, या भागवताला श्रवण करताना भक्ताला पाहिलं की भगवंत प्रसन्न का होतात हे पाहत आहोत आपण, की देवाला याच्यातून काय भेटतं. देवाला लक्षात येतं, कारण भागवत भक्त म्हटला की बस ही मोहोर आहे, ही अंतिम मोहोर, शिक्का म्हणतात त्याला, की हा शिक्का जर पाहिला कोणी तर तुम्हाला कोणी अडवणार नाही कुठं, असं एक नियोजन असतं.
आम्हाला तिथं जायची परवानगी नाही. म्हटले चिंता कशाला करता, हे मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देतो, हा आमचा शिक्का, हा नेऊन दाखवा नुसता. तिथं सरकार दरबारातला शिक्का पाहिला की कोणी काही म्हणत नाही. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतीत परी तुझा मुद्रांकित. बस माझं वैशिष्ट्य नाही महाराज. इथं भक्त म्हणतो माझ्यात काहीच नाही, मी काहीच नाही. मैं किस झाड की पत्ती, पण माझ्यावरती भगवंत सद्गुरु संताचा शिक्का बसलेला आहे, असं भक्त वैष्णव म्हणतो महाराज. जसं भगवंताच्या लीलेमध्ये वर्णन असं आलं दशमस्कंदामध्ये की कालियाना गरुडजी महाराजांना भिवून त्या यमुनेच्या डोहामध्ये राहतो आहे. परंतु त्या ठिकाणी त्याला विचारला भगवंतानी प्रश्न, थै 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 नृत्य केलं त्याच्या मस्तकावरती आणि सांगितलं, हे पहा खबरदार कालिया, माझ्या गाया इथं पाणी पितात, माझे गोपाळ इथं खेळतात, मी स्वतः इथं नांदतो, हा विषारी डोह केलेला आहे, माझ्या गवळणी याच्यातलं पाणी घरी नेतात, चला दुसरी जागा शोधा. कालियाने सांगितलं, प्रभू अहो हीच एक जागा मला सृष्टीतली अशी आहे जिथं गरुड मला माझं काही करू शकत नाही. आता मी जर का बाहेर पडलो तर तो लगेच माझ्यावर झडप घेईल. भगवंत म्हणतात, आता तुला चिंता करायची आवश्यकता नाही, कारण आता तुझ्या मस्तकावर माझे पदचिन्ह उमटलेले आहेत. हे चिन्ह गरुडाने पाहिल्यानंतर गरुडाच्या लक्षात येईल, आता मला वार करता येणार नाही. तसं वैष्णव द्वादश ऊर्ध्वपुंड आपल्या मस्त अंगावरती लावतात. जे उभं गंध लावलं जातं ना, वैष्णव उभं गंध लावतात, त्याचा अर्थ काय आहे? त्या उभ्या गंधाचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून भगवंताचे ते चरण आहेत. भगवंताचे काय आहेत? चरण. माथ्यावरती, आपल्या हातावरती, पाठीला, पोटाला, छातीला, गळ्याला, सर्वांगावरती ऊर्ध्वपुंड लावायला सांगितलं वैष्णवानी. उभं गंध लावावं का? कारण ते भगवंताच्या चरणाचं प्रतीक आहे. आणि ते पाहिलं रे पाहिलं काळाने की काळाला कळतं, अरे हा मुद्रांकित आहे, म्हणजे ह्याला शिक्का बसलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, भाव एवढाच आहे की ज्या वेळेला आपण परमात्म्याची शरणागत होतो त्यावेळेला तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित, त्यावेळेला भय आपोआप नाहीसं होऊन जातं अंतःकरणातलं सर्व प्रकारचं भय. यालाच संसार भय असं म्हणतात, संसार भयनाशनम. आणि अशा या संसार भयनाश करणाऱ्या शास्त्राचा या भक्तांनी अंगीकार केलेला आहे, गात आहेत, ऐकत आहेत वारंवार, पुन्हा पुन्हा. सदासेव्या श्रीमद भागवती कथा या भावाला धरून तर मग भगवंतालाही आनंद होतो, समाधान होतं. कारण अशी कथा गाणारी जिथं आहेत तिथं मी आहे म्हणतात. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडो निजाय. परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती ते माझे. नारदा मी उभं तेथे, 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 नारदा
माझे भक्त गाती जेथे 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 नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे कोठे माझे भक्त गाती जेथे जिथं माझे भक्त चरित्राचं गायन करतात तिथं. म्हणून अशा या भागवत ग्रंथाचा आश्रय शौनकांनी घेतला. सूतांना प्रार्थना केली अशी कथा सांगा आणि त्यामध्ये सूतजी महाराजांनी भागवत ग्रंथ सांगायला सुरुवात केली. हीच कथा पूर्वकालात सनतकुमारांनी नारदांना सांगितलेली होती. नारदांनी ज्या वेळेला भक्ती आईसाहेबांचं दुःख पाहिलं, ज्या वेळेला नारदजी महाराज पाहतात की एक साध्वी कन्या रुदन करते आहे, त्यावेळेला नारदांनी प्रश्न विचारला, कोण आहात आपण? त्यावेळेला आईसाहेबांनी आपला परिचय देताना सांगितलं की नारदा, अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयो मतो ज्ञानवैराग्यनामानो कालयोगे जर्जरो. मी भक्ती आहे. माझा जन्म उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्णाटके गता क्वचित क्वचिन् महाराष्ट्रे गुरुजरे जीर्णता गता. परिचय दिला. माझ्या चरणाजवळ पडलेले दोन वृद्ध पुरुष माझी लेकरं आहेत. एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव वैराग्य. त्यांना तरुण कर, कारण ते तरुण होत नाही तोपर्यंत भक्ती पूर्ण होत नाही, सुखी होत नाही. आणि मग नारदजी महाराजांनी वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर्मुहुर्मुहु अनेक प्रकारे अनेक साधनांचा अवलंब करत ज्ञान वैराग्यांना तरुण करण्याचा प्रयत्न केला. ज्ञान वैराग्य तरुण होऊ शकले नाहीत. त्यावेळेला बद्रिकाश्रमामध्ये सनतकुमारांची भेट झाली आणि सनतकुमारांनी साधन सांगितलं नारदांना, नारदा तू श्रीमद भागवत कथा कर. कारण या कलिकालावधीमध्ये हे जे ज्ञान आणि वैराग्याची जी सुप्त अवस्था आहे, वृद्धत्व ज्ञान वैराग्यांना प्राप्त झालं. भक्ती पुष्कळ तरुण आहे माणसांची, त्याच्यात अजिबात शंका नाही. देवपूजा करणं चाललं, तीर्थयात्रेला जाणं चाललं, दान चाललं, सेवा चालली, सगळं चाललेलं आहे महाराज. पण परमात्म तत्वाविषयीचं सूक्ष्म ज्ञान जीवांना नाही. आणि ज्ञान नसल्यामुळे आसार संसाराच्या संबंधामध्ये वैराग्य नाही. अहो, जिथं ज्ञान नाही, जिथं वैराग्य नाही, तिथं पोकळ भक्ती काही कामाची नाही. त्या भक्तीला काही एक प्रकारचा अर्थ राहत नाही. अहो, पण मग ज्ञान वैराग्यांना तरुण करण्याचा, जागृत करण्याचा उपाय काय आहे? यज्ञ सांगितला. काय यज्ञ करायचा? यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे, त्याला ज्ञान यज्ञ असं म्हणतात. सनतकुमार म्हणतात, नारदा मी सांगतो तो यज्ञ कर. सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद्भागवतालाप सतुगीत शुकादिभिः. पूर्वकालामध्ये शुकदेवादी महामुनींनी या ज्ञानयज्ञाचं अनुष्ठान केलेलं आहे. नारदा तुम्ही सुद्धा हा ज्ञानयज्ञ करा. प्रेरणा झाली. आनंदवन क्षेत्रामध्ये नारदजी महाराजांनी भव्य दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन केलं.
सनतकुमार हरिकथा गायन करायला विराजमान झाले आणि दूर देशामध्ये निस्तेज होऊन पडलेल्या भक्ती ज्ञान वैराग्यांच्या कानावरती हरिकथेचे शब्द ज्यावेळेला जाऊन पोहोचले त्यावेळेला ज्ञान वैराग्य तरुण झालेले आहेत. जय शब्दो नम शब्द शंख शब्दस्तथैव च चूर्णलाजा प्रसूनानां निक्षेप सुमहान भूत. ज्यावेळेला कथा आरंभ झाली त्यावेळेला काय झालं याचं वर्णन करतात. शंख वाजायला लागले, मृदंग वाजायला लागले, टाळ वाजायला लागले, वीणा वाजायला लागले आणि सारे भक्त अत्यंत आनंदामध्ये भगवंताच्या नामाचं संकीर्तन करायला लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. आनंदाने नाम संकीर्तन करायचं, टाळी वाजवून. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हरि बोल. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जय हो. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 भक्तिसुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरास. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. हरिकथा कानावर पडल्याबरोबर भक्ती ज्ञान वैराग्य हरिकथा मंडपामध्ये उपस्थित झाले. ज्ञान वैराग्यांना तारुण्य प्राप्त झालेलं आहे हे नारदांच्या लक्षात आलं, सनतकुमारांच्या लक्षात आलं, आनंद प्राप्ती झाली. आणि हरिकथा श्रवण करण्यासाठी जेवढे भक्त बसलेले आहेत त्या वैष्णवांच्या हृदयामध्ये तुम्ही विराजमान व्हा अशी प्रार्थना सनतकुमारांनी आई साहेबांना केली. सत्र सुरू केलं दुसरा, पण त्यावेळेला प्रश्न आला, हृदयातली माया गेली पाहिजे निघून, असं कोण म्हणतं? शौनक.
मायामोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम. वैष्णवांच्या हृदयातला मायामोह गेला पाहिजे अशी कथा सांगा. बस सनतकुमार सूतजी महाराज म्हणतात, बस तीच ही कथा जी सनतकुमारांनी नारदांना सांगितली. ही कथा सुरू झाल्याबरोबर काय झालं? भक्ती सुतवतौ तरुणौ गृहीत्वा. आपल्या ज्ञान वैराग्य नावाच्या लेकरांसहित भक्ती तरुण झाली आणि कथा मंडपामध्ये आली. बरं, नुसती तरुण होऊन मंडपात आली एवढ्यानी कथा पूर्ण झाली का? नाही. आता सांगितलं, कथेत बसलेल्यांच्या हृदयातली माया गेलेली आहे. हृदय कसं झालं? रिकाम झालं. मग आता ह्या हृदयात वैष्णवाच्या कोण बसलं पाहिजे? बस वैष्णवाच्या हृदयावर फक्त एकाच राज्य असलं पाहिजे आणि तिला म्हणतात भक्ती. भक्तीचं राज्य असलं पाहिजे. हे हृदय सिंहासन, वैष्णवाचं हृदय फक्त परमात्म्याच्या प्रिय सखीसाठी आहे. परमात्म्याला भक्ती ही अत्यंत प्रिय आहे महाराज. ज्या संबंधातले या प्रसंगातले सगळे श्लोक अगदी उत्तम आहेत. सूतजी महाराज एवढे सुंदर श्लोक गायन करतात की एकही श्लोक सोडून पुढे जावं वाटत नाही. असं वाटतं प्रत्येक श्लोक गायन करावं. मी प्रयत्न करेल तरी सुद्धा उद्या गायन करण्याचा, तुम्ही नाही म्हटलं तरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. की तू तरुण होऊन आलेली आहेस, पण तू कशी आहेस सांगू का? भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धर्त्री भवरोगहन्त्री सात्वञ्च तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरंतरं वैष्णव मानसा. तू भक्ताला गोविंद स्वरूप करणारी आहे. तू ज्याच्या हृदयात असते तो आपोआप हरी स्वरूप होऊन जात असतो. भवरोग हंत्री, तू जीवाच्या भवरोगाचा नाश करणारी आहेस. उत्तर भेटलं. पहिली शंका होती, भवरोगातून कसं वाचायचं, कसं सुटता येईल? भक्ती सहाय्य करते महाराज, सहाय्यक आहे भक्ती. सात्वंच तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरंतरम वैष्णव मानसाने. आता ज्या कथा श्रवण करणाऱ्याच्या हृदयातला मायामोह गेला, त्याचं मन हृदय रिकामं झालं. आता तू त्यांच्या मनावरती राज्य कर, तू त्यांच्या हृदयावर बस. निरंतरम वैष्णव मानसानी. वैष्णव कोण याचं दुसरं उत्तर जाता जाता आज थोडंसं संक्षिप्त ऐकू की दुसरं उत्तर वैष्णव कोणाला म्हणतात? ज्याच्या हृदयावर भक्तीचा अधिकार आहे. भक्ती ज्याच्या हृदयामध्ये स्थानापन्न झालेली आहे आणि जी भक्ती त्याच्या हृदयामध्ये विराजमान झालेली आहे, प्रतिष्ठित झालेली आहे, ती सामान्य भक्ती नाही, ती ज्ञान वैराग्य युक्त भक्ती आहे. आणि त्याच्यासाठी साधू संतांचं जीवन आदर्श आहे. पोकळ ज्ञान नाही संतांचं. संतांची नुसती चमत्काराच्या पाठीमागं पळणारी भक्ती नाही महाराज. विशुद्ध ज्ञान पाहायचं असेल तर संत वाङ्मय पाहावं, संतांचं एक एक अक्षर पाहावं. आहेत गृहस्थाश्रमात, आहेत धर्मपत्नी सोबत, आहेत लेकरा बाळांसोबत, पण अंतःकरणातली ज्ञानाची ज्योत पाहावी महाराज. की हे असे सेना महाराज आहेत की मी राजा विचार करतो, बादशहाच्या दरबारामध्ये दाढी करायला गेले होते ना महाराज, जायचे. एवढे भजनात दंग झाले महाराज, एवढे भजनामध्ये दंग झाले. निरोप आला आपल्याला, संत मंडळी आपल्याकडे आहेत, भजन सेवा आपली आहे. राजाच्या दरबारात फुरसत नाही. आणि माहित होतं राजाज्ञेचं उल्लंघन म्हणजे शिरच्छेद आहे. आणि मग त्याला कुठं शांत बसवतो हो, तो उभाच त्याच्यासाठी आहे. कशासाठी उभा? मग संतांनी ते मालिकेमध्ये सुंदर वर्णन केलं की कशा कशा पद्धतीनं धावत आलास म्हटले तू. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, अशा पद्धतीने
आणि मग आज संत सेना महाराजांसाठी भगवंत धावत आले. रूप घेतलं महाराजांचं, सगळं साहित्य महाराजांचं सोबत घेतलं, दरबारामध्ये हजर. आणि सुरू झाली महाराज मालिश. पहा, मुघल बादशाह आहे, पण आज त्याचं काय भाग्य उदयाला आलं की विश्वाचा विश्वंभर विश्वजनिता. आणि मग त्याला ज्या वेळेला भगवंताच्या हाताचा स्पर्श झाला, अहो एवढी शांती. आपलं साधं कोणी तेल लावून नवरत्न थंडा थंडा कूल असं वाटतं, आत्ताशी कुठं बरं वाटतंय बरं का, असंच करा, थोडस इकडं थोडस तिथं, थोडस मान पाठ. राजाची सेवा स्वतः पांडुरंग परमात्मा करते. आणि मग सहज आरशामध्ये ज्या वेळेला पाहिलं, त्यावेळेला महाराजांचं रूप थोडीच दिसलं. आरशामध्ये तर पांडुरंग रूप दिसायला लागलं, परमात्म्याचं रूप दिसायला लागलं. आणि कळालं राजाला सुद्धा की आपल्या दरबारामध्ये आपली सेवा करण्यासाठी जे येतात ते सामान्य नाहीत महाराज. आता काय सोडलं हो संतांनी? वाक्य पाहावं संतांचं, जीवनी पाहावी संतांची, आणि बाहेरून पाहावं संतांना तर काही सोडलेलं संतांनी दिसत नाही. पण आपल्या संतांचं आश्चर्यच, वैशिष्ट्यच हे आहे महाराज, की त्यांच्या अंतःकरणामध्ये जी भक्ती आहे ना, ही पोकळ भक्ती नाही. ही नुसती देवतेच्या चमत्काराला भुलून त्यांनी देवदेव केलं अशी त्यांची भक्ती नाही महाराज. त्यांनी देवतेकडून काही प्राप्त करून घेण्यासाठी भक्ती नाही. हे भक्तीचं स्वरूप नाही. जी भक्ती विशुद्ध ज्ञान आणि विशुद्ध वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून जी भक्ती केली जाते, ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञान वैराग्य तरुण झाले, आनंद झाला नारदांना. आणि ही हरिकथा कुणाकुणाचा उद्धार करते. त्यावेळेला सांगितलं की पूर्व कालामध्ये आत्मदेवाचा पुत्र होऊन गेला. धुंदुककारी अत्यंत महापापी होता. हा धुंदुककारीनं आपल्या पित्याचं कधी ऐकलं नाही, आईचं कधी ऐकलं नाही. पिता होते आत्मदेव. शेवटी आपला पुत्र असा वाम मार्गाला पापाच्या वाटेवरती वाटचाल करायला लागला, म्हणून आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी निघाले होते. पण रस्त्यामध्ये गोकर्णजी महाराजांची भेट झाली आणि गोकर्णजी महाराजांनी उपदेश केला की बाबा, या नश्वर असार अशा प्रकारच्या संसाराचं स्वरूप तुम्ही लक्षात घ्या आणि रमू नका याच्यामध्ये. मग काय करू गोकर्ण, मी उद्विग्न झालेला आहे माझं अंतःकरण. आणि मग त्यावेळेला गोकर्णजी महाराजांनी उपदेश केला, धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान. भागवत काय शिकवतं? या मृत्यूलोकात जन्माला आलेल्या माणसाला धर्मशास्त्रांनी 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ, काम पुरुषार्थ, मोक्ष पुरुषार्थ आहे. आणि 5वा पुरुषार्थ संतांनी, ऋषी मुनींनी सांगितला, त्याला भक्ती असं म्हणतात. भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. संतांची अनेक वचन या संबंधामध्ये आहेत की जिथं आम्हाला मोक्ष सुद्धा नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव. दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणा वरी माथा, ठेवू दे चरणा. काकड्यामध्ये आपण म्हणतो ना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. पण हे आपण म्हटल्यापेक्षा जे ज्यांनी म्हटलं त्यांचा अधिकार वेगळा होता बरं का. ते ब्रह्मज्ञान संपन्न झाले, आत्मस्थितीला प्राप्त झाले, तिथं जाऊन वापस आले आणि आता म्हणतात की नाही, त्याच्यापेक्षा आम्हाला हेच भक्तीचं सुख पाहिजे. आणि जे आपल्यासारखे अजून तिथं पोहोचले नाही त्यांनी हे म्हणून अपराध करायचा नाही, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव असं बोलता बोलता एकदा चर्चेमध्ये गुरु महाराजांनी सांगितलं होतं.
आपण आत्मस्थिती भावाची अपेक्षा मनामध्ये ठेवलीच पाहिजे. आणि चातुर्मासामध्ये परमहंस लक्षण पाहत असताना जे परमहंसांचं लक्षण तेच आत्मस्थितीचं लक्षण आहे की प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टस्थित प्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनोद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीत राग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. बस आत्मस्थितीमध्ये भक्त रममाण झाला पाहिजे, तिथपर्यंत गेला पाहिजे. आता ते तुम्ही हरी वगैरे बसले म्हणून सांगतो, आधी कुठे आहे आपण? आकाश आहे, जाऊ द्या. आपण कबड्डी पाहतो, हो, त्याच्यामध्ये ते आपण उतरलो डाव टाकायला, कबड्डी 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 कबड्डी, ती पुढची पलीकडची एक लाईन लावलेली असते, तर त्याला काय एक पॉइंट असतो. तुम्हाला जरी कोणाला हात लावून वापस यायचा कबड्डीचा नियम आहे, बरोबर. हात लावणं शक्य नाही झालं तर निदान तुम्ही तिथं एक पाऊल टाकून वापस आला त्या लाईनच्या पलीकडे, तुम्हाला पॉइंट. मग तुम्ही वापस आले तरी चालतात, ठीक आहे, ओके, एक पॉइंट. म्हणजे जिंकले नाही हारले नाही, पण पॉइंट घेऊन आले. तसं संतांनी ब्रह्मज्ञानाच्या स्थितीमध्ये जाऊन आत्मस्थिती चाखून पुन्हा द्वैत भक्ती धारण करून वापस आले. आत्मस्थितीचंही तितकंच सुख घेतलं, भक्तीचंही ब्रह्मज्ञानाचंही तेवढंच सुख घेतलं आणि भक्तीत रमले महाराज. भक्तीत रमले. भक्तीत जे सुख भक्तांना भेटलं, बस हा सुद्धा एक विषय अनेक अंगांनी फार सुंदर वर्णन केलं की भक्तीत काय सुख आहे, असं की त्यांना मोक्ष सुद्धा, मोक्षाची सुद्धा कामना त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही राहिली. आणि पहा, हेच वैशिष्ट्य आहे. परंतु परिपूर्ण ज्ञान, परिपूर्ण वैराग्य अंगी धारण करून भक्ती अंतःकरणामध्ये धारण केलेली आहे. आत्मदेवांना सांगतात, धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान. बाबा, आता पंचम पुरुषार्थ गोकर्णजी महाराज सांगत आहेत आत्मदेवांना. तुम्ही धर्म, अर्थ, काम इथपर्यंत जीवन जगत आलेला आहात. आता मोक्षाकडे तुमची वाटचाल, गेला तुम्ही तर मोक्षाकडे वाटचाल तुमची होऊ शकते, पण त्याच्याही पेक्षा जीवनामध्ये शुद्ध सात्विक भक्तीचं प्रागट्य होणं ही फार मोठी उपलब्धी आहे. त्याच्यावरती आपण उद्या प्रकाश टाकू विषय आला तर. पण तुर्तास त्यजलोक धर्मान उपदेश केला की आता तुम्ही जा, भजन करा आणि उद्धार करून घ्या. गोकर्ण आले आत्मदेव, दशमस्कंधाचं पारायण केलं भागवताच्या आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. इकडं आईनं आत्महत्या केली धुंदुलीनं, की असं पापी लेकरू जन्माला आलं म्हणून. गोकर्णजी महाराज यात्रेला गेले. 5 वेश्यांच्या नादाला धुंदुकारी लागला. वेश्यांनी हाल हाल करून धुंदुकारीला मारलं. प्रेत योनीमध्ये धुंदुकारी गेलेला आहे आणि वापस आलेल्या गोकर्णजी महाराजांना मला प्रेत योनीतून तो सोडव अशी प्रार्थना केली. आणि त्यावेळेला आषाढ महिन्यामध्ये गोकर्णजी महाराजांनी भागवत कथा केली, ज्या परिणामाने गोकर्ण धुंदुकारीचा उद्धार झाला. राहिला उद्धार गोकर्णजी महाराजांचा, तर पुन्हा श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्यांदा गोकर्णजी महाराजांनी भागवत कथा केली, तर यावेळेला मात्र गोकर्णजी महाराजांचा उद्धार झाला. ज्या पद्धतीनं अयोध्यावासिनः पूर्वं यथा रामेण संगतः तथा कृष्णेन ते नीता गोलोकं योगी दुर्लभम. अशा त्या योग्यांनाही दुर्लभ अशा गोलोकामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या सान्निध्यामध्ये गोकर्णजी महाराज जाऊन पोहोचले. अशी ही श्रीमद भागवत कथा जी धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोऽपि तथा धन्य कृष्णलोक फलप्रदः. अशी ही भागवत कथा धन्य आहे, जिचा लाभ या ठिकाणावरती तुम्हाला मला सुद्धा प्राप्त होतो आहे. पुन्हा एक वेळेला दुसऱ्या वर्षी उद्या आपण हरिकथेचं काय कारण घडलं वेदव्यासजी महाराजांना भागवत ग्रंथ लिहिण्याचं, कधी लिहिली ही कथा, कुठं लिहिली,
याचं उत्तर सूतजी महाराज उद्या देतील. ती सगळी कथा आपण उद्या ऐकू. ज्यामध्ये शुकदेवजी महाराजांचं प्रागट्य कसं होईल तेही आपण ऐकू आणि प्रयत्न करू. राजा परीक्षितींचा जन्म होऊन कशा पद्धतीनं कथाभाग वर्णन करून सांगितला जातो. या वर्षीला कानडे परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन झालेलं आहे, ज्याची पहिल्या दिवशीची सेवा पूर्णविरामापर्यंत आली. अत्यंत आनंदामध्ये सुंदर उपस्थिती आज श्रोत्यांची लाभलेली आहे सोहळ्याला. इतरही जे भाविक आज येऊ शकले नाहीत, आलेल्या श्रोत्यांना विनंती आहे की आपण त्यांना सूचना द्या की हरिकथेला आरंभ झालेला आहे आणि त्यांना सुद्धा उद्यापासून कथा श्रवण करण्यासाठी आपल्या सोबत आपण घेऊन येत चला. हरिकथेचा वेळ बरोबर सकाळी 11 वाजल्यापासून ते सर्वसाधारण 4 वाजेपर्यंतचा असा आहे. आज थोडीशी आपली कथा उशिरा सुरू झाल्यामुळे 5 वाजेपर्यंतचं आपलं हे सत्र संपन्न झालेलं आहे. उद्या बरोबर 11:15 वाजता सगळ्या भक्तांनी हरिकथा मंडपामध्ये उपस्थित राहण्याची कृपा करा. बरोबर 11 वाजता आपण कथा सुरू करू. घरची कामं जरी असली आपल्या पाठीमागं तरी प्रयत्न करा, लवकर उरकण्याचा प्रयत्न करा आणि कथेला वेळेवरती उपस्थित राहा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवशीच्या सेवेला आपण देऊ पूर्णविराम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.